काही कामानिमित्त आपल्या ऑप्थॉल्म डिपार्टमेंटला जायचा योग आला आणि तिथं कॅटरॅक्टच्या सर्जरीमध्ये म्हणजे मोतीबिंदूच्या सर्जरीमध्ये आपण ज्या डिफरंट लेन्स यूज करतो तर त्या बघायला मिळाल्या. तर 3 टाईपच्या लेन्स यूज करतो आपण. एक तर मोनोफोकल असते, दुसरी इडॉप म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस आणि तिसरी असते मल्टीफोकल लेन्स. तरी कसं डिपेंड करतं म्हणजे ह्याने लेन्स म्हणजे काय फरक आहे तिन्ही लेन्समध्ये. जी असते मोनोफोकल म्हणजे आपल्याला 3 जागेवर बघायचं असते. तर लांबचं बघायचं असतं, एक इंटरमिजिएट डिस्टन्स असतं आणि खूप जवळचं असतं. जे मोनोफोकल आहे ना ते फक्त लांबचंच, त्या लेन्स टाकल्यास लांबचं दिसतं चांगल्या प्रकारे. जवळचं वगैरे बघायचं असेल इंटरमिजिएट किंवा जवळचं मग तुम्ही स्पेक्स यूज करू शकता. दुसरी जी इडॉप म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस, तर ह्याच्यामध्ये एकदम लांबचं पण दिसतं आणि इंटरमिजिएट डिस्टन्स पण दिसतं. म्हणजे आपण पुस्तक वगैरे वाचू शकतो किंवा लॅपटॉपवर बघू शकतो, हे दिसतं पण खूप जवळचं दिसत नाही. आणि तिसरी जी लेन्स आहे ट्रायफोकल, ह्याच्यामध्ये तिन्ही डिस्टन्स दिसतात म्हणजे लांबचं, इंटरमिजिएट आणि जवळचं पण. आपल्याला वाटेल की ट्रायफोकल सगळ्यात जास्त यूज केली जात असेल, पण ती नाही, ट्रायफोकल नाही यूज केली जात. तर त्याचा साईड इफेक्ट काय त्या ट्रायफोकलचा, रात्रीच्या वेळी समजा आपण पॉईंट सोर्सची लाईट बघितली तर हॅलो आणि ग्लेअरच दिसतात. त्या लाईटच्या आसपास गोल 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 दिसतं, त्यामुळे खूप रात्री त्रास होतो त्या माणसाला ज्यांनी ट्रायफोकल लेन्स यूज केली. ड्रायव्हिंग वगैरे तुम्ही नाही करू शकत. तर सगळ्यात जास्त आपण जी मधली एड ऑफ एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस ती लेन्स यूज करतो, जे लांबचं पण दाखवते आणि थोडं मिडियम डिस्टन्सवरचं पण, लॅपटॉप पुस्तक वगैरे ह्या पण गोष्टी करू शकतो. महत्वाची त्या 3 टाईपच्या लेन्स तुम्हाला चूज करताना, सर्जरी वगैरे करायची असेल कॅटरॅक्ट चूज करताना सोपं जातं.